नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत राधेय या ऐतिहासिक कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, कर्णाने याचक म्हणून आलेल्या इंद्रदेवांना आपली कवचकुंडलं दान केली. त्या बदल्यात इंद्रदेवाने त्यांना सतीज कांतीचा वर दिला. आता पाहूयात पुढे. पांडव प्रकट झाले आणि राजकारणाचे डाव अखंड सुरू झाले. द्रुपदाचा पुरोहित कौरवांच्या सभेत सलोखा करण्यासाठी आला, पण तो हेतू साध्य झाला नाही. पांडवांनी मागितलेल्या अर्ध्या वाटणीचा दुर्योधन, कर्ण यांनी अव्हेर केला. पांडवांचा संताप वाढू नये म्हणून धृतराष्ट्राने संजयला समझोता घडवून आणण्यासाठी पाठवले, पण तोही हेतू सफल झाला नाही. युद्ध अट्टळ आहे हे दिसत असता एके दिवशी कृष्ण शिष्ठाईसाठी हस्तिनापुरात येणार असल्याची वार्ता आली. शिष्ठाईसाठी कृष्ण येणार या वार्तेमुळे भीष्म, द्रोण, विदुर आनंदित झाले होते. कृष्ण भेटूमुळे काहीतरी उपाय निघेल आणि युद्ध टळेल असे धृतराष्ट्रांना वाटले. कृष्णाच्या स्वागतात कोणतीही उणीव राहू नये म्हणून त्याने आज्ञा दिली. कृष्ण स्वागतासाठी तयारी होऊ लागली. कृष्ण आगमनाचा दिवस उजाडला. हस्तिनापूरचे राजरस्ते रांगोळ्यांनी, चित्रविचित्र तोरणांनी सुशोभित झाले होते. कृष्णाच्या स्वागतार्थ नगराच्या बाहेर प्रचंड जनसमुदाय तिष्ठत होता. त्यांच्या अग्रभागी भीष्म, द्रोण, विदुर आपल्या रथासहित उभे होते. फक्त त्यात दुर्योधनाची कमतरता भासत होती. कृष्णाचा रथ हस्तिनापुराच्या परिसरात प्रवेशला. प्रजाजनांच्या मुखातून कृष्णाचा जयघोष उमटला. भीष्म, द्रोण, विदुरांनी कृष्णाचे स्वागत केले. त्या वैभवपूर्ण स्वागताचा स्वीकार करून कृष्णाने नगर प्रवेश केला. सर्वांसह कृष्ण राजप्रासादात गेला. प्रासादाच्या द्वारी दुर्योधनाने कृष्णाचे स्वागत केले. धृतराष्ट्रांची भेट घेऊन प्रासादाबाहेर येत असता दुर्योधनाने कृष्णाला आपल्या आतिथ्याचा स्वीकार करण्याची विनंती केली. ती अमान्य करून कृष्ण विदुरांच्या घरी गेला. कृष्ण निघून जाताच दुर्योधन संतापाने कर्णाला म्हणाला, मित्रा, पाहिलंस, तातांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कृष्णाचं स्वागत केलं, पण त्यानं माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. कर्णाने दुर्योधनाला शांत केले. तो म्हणाला, युवराज, कृष्णानं सांगितलं ते काही खोटं नव्हे. कृष्ण दूत म्हणून आला आहे. शिष्टाई सफल झाल्याखेरीज दूतानं आतिथ्याचा स्वीकार करू नये हेच इष्ट. युवराज, या गोष्टीचा विचार करण्याआधी उद्या कृष्ण काय सांगेल याचा विचार करावा. त्यात विचार कसला करायचा? आपल्याला कृष्णाची शिष्टाई पटली तर मान्य करू, नाहीतर काय? कर्णाने विचारले. नाहीतर कृष्णाला पकडून ठेवू. या खेपेला एवढ्या सहजपणे त्याला कौरव सभेतून बाहेर पडता येणार नाही. कर्णाच्या चेहऱ्यावर साक्षात भीती प्रकटली होती. पण कर्णाकडे न पाहताच दुर्योधन वळला आणि राजप्रासादाच्या पायऱ्या चढून गेला. विदुराच्या प्रासादाला उत्सवाचे स्वरूप लाभले होते. प्रासादाबाहेर कृष्णाचा सुलक्षणी रथ उभा होता. कृष्णाबरोबर आलेल्या सात्यकी व इतर जनांचे आदरातिथ्य करण्यात विदुर प्रासाद गुंतला होता. कृष्ण आपली पूजा आटोपून कौरव सभेकडे जाण्यास तयार झाला होता. त्याचवेळी युवराज दुर्योधन तेथे गेला. त्याच्याबरोबर कर्ण, शकुनीही होते. कृष्णाने प्रेमभराने तिघांचे स्वागत केले. दुर्योधना, तुझ्या आतिथ्याचा स्वीकार केला नाही म्हणून तू रुष्ट तर झाला नाहीस ना? कृष्णाने विचारले. रुष्ट होण्याचे काहीच कारण नाही. दुर्योधन विदुराकडे पाहत म्हणाला, काकांच्या घरचं आतिथ्य मी माझ्याच घरचं समजतो. त्यात काही कमतरता पडली नाही ना? कौतुकाने दुर्योधनाकडे पाहत कृष्ण म्हणाला, दुर्योधना, जिथं प्रेम, विश्वास आणि स्नेह असतो तिथं कमतरता कसली? अंगराज क्षेम आहे ना? हो. आणि अंगराज वृषसेन कुठे आहे? त्याची आठवण मला नेहमी येते. ते त्याचं भाग्य. वृषसेन इथेच आहे. सायंकाळी आपला दर्शनास पाठवून देतो, कर्णाने सांगितले. महाराज, दुर्योधन म्हणाला, भीष्मादी कौरव तातांसह सभेत उपस्थित झाले आहेत. स्वर्गीचे देव इंद्रांची प्रतीक्षा करतात, तशी ते सर्व तुमची वाट पाहत आहेत. आपले उत्तरीय सावरीत कृष्ण उठला. विदुरांना म्हणाला, सभा तिष्ठत ठेवणे योग्य नव्हे. विदुरा, चल आपण जाऊ.
विदुरासह कृष्ण प्रासादद्वारी आला. द्वारात कृष्णाचा शुभ्र रथ उभा होता. विदुरासह कृष्ण त्या रथात बसला. दुर्योधन, कर्ण इत्यादी कृष्णाच्या मागोमाग दुसऱ्या रथातून निघाले. त्यांच्या मागून सात्यकी, कृतवर्मा व इतर लोक रथ, गज, अश्व इत्यादी वाहनातून अनुसरत होते. कौरवांनी परिवेष्टित असलेला रथ यादव वीरांकडून अभिरक्षित होता. प्रजाजनांचा आनंद पाहत नगरशोभा निरखीत कृष्ण सभाद्वारी येऊन पोहोचला. मंगलवाद्यांच्या आवाजांनी सर्व दिशा व्यापल्या. कृष्णाच्या आगमनाची आकांक्षा बाळगणारी अमित तेजस्वी राजांची ती सभा हर्षाने रोमांचित झाली. कृष्ण, विदुर आणि सात्यकी यांचे हात धरून प्रवेश करता झाला. त्यांच्यापुढे दुर्योधन, कर्ण होते. कृष्णामागे कृतवर्मा व वृष्णीवीर होते. कृष्णाचे आगमन कळताच सम्राट धृतराष्ट्र उभे राहिले. ते पाहून सर्व राजांनी कृष्णाला उत्थापन दिले. कृष्णासाठी अष्टकोनी सुवर्ण सिंहासन ठेवले होते. कृष्ण त्या आसनावर आरूढ झाला. कृष्णाजवळ एका विशाल आसनावर कर्ण व दुर्योधन बसले. सर्व सभा आसनस्थ झाली. सर्वांचे लक्ष कृष्णाकडे लागले होते. कृष्णाने पितांबर परिधान केले होते. त्याची अंगकांती अतसी पुष्पाप्रमाणे नीलवर्ण होती. राजसभेत पूर्णपणे शांतता पसरली होती. कृष्ण उभा राहिला. धृतराष्ट्राकडे पाहून तो बोलू लागला. हे भारता, आज या सभेत मी द्वारकाधीश म्हणून आलो नाही. मी पांडवांच्या वतीने दूत म्हणून या राजसभेत उभा आहे. पांडवांचा अज्ञातवास संपला आहे. ते विराटाघरी प्रकट झाले आहेत. यापूर्वी ते राजसभेत द्रुपद पुरोहित पांडवांचे दूत म्हणून येऊन गेले. तसेच पांडवांकडे कौरवांकडून संजयही दूतकार्य करून गेले. पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. ते पाहून मला राहावलं नाही. शक्यतो भावी अनर्थ टाळता आला तर पाहावा म्हणून मी इथे आलो आहे. दुर्योधनाच्या चेहऱ्यावर स्मित पाहून कृष्णाचा आवाज किंचित चढला. हे कौरववीर हो, या युद्धामध्ये पांडवांचा पराजय होईल ही भीती माझ्या मनात नाही. पराजयापासून तुम्हाला वाचवण्यासाठी माझा प्रयत्न नाही. उद्या हे युद्ध उभं राहिलं तर त्यात पांडव आणि कौरव या दोघांचाही सर्व बलानिशी झालेला सर्वनाश मला स्पष्टपणे दिसतोय. तो विनाश टाळता आला तर टाळावा, हा माझा हेतू आहे. तेव्हा हे भारता आणि या सभेतल्या वीरश्रेष्ठांनो, मी सांगतो ते मोकळ्या मनानं श्रवण करा आणि माझ्या विचारांचं सत्य जाणून घ्या. एकेकाळी हे कौरव राज्य पंडूनं आपल्या चारित्र्यसंपन्न राजनीतीनं जपलं, वाढवलं. त्याच पंडुपुत्रांनी वनवासी राहावं आणि तुम्ही राज्य भोगावं हे बरोबर नाही. त्यांचा वाटा त्यांना मिळून त्यांचा अधिकार त्यांना प्राप्त व्हावा हे योग्य आहे. अधिकार? दुर्योधन उठत म्हणाला. अधिकार कसला? एखाद्या गोष्टीचा सतत उच्चार करू लागलं की ती गोष्ट सत्य भासू लागते. राज्य कौरवांचं. कौरवश्रेष्ठ धृतराष्ट्र महाराज हेच राज्याचे वारस. पण ते अंध. कृष्ण म्हणाला. अंध असल्यामुळं राज्याचा अधिकार नष्ट होत नाही. तसं असतं तर पंडूने जे राज्य सांभाळलं ते राज्य अंधतातांच्या हाती देऊन मृगयेच्या निमित्तानं वनवास गाठला नसता. कृष्णा, नम्रतेनं सांगावंसं वाटतं. गोकुळात नंदाची निवड केली जाते. त्या पद्धतीनं राज्याचा वारस निवडला जात नाही. शतकौरव असले तरी साम्राज्याचे शततुकडे पडत नाहीत. ते एक संधच राहतं. हो ना? मग त्या शतकौरवांच्या पोषणाची जशी कौरव साम्राज्याची जबाबदारी आहे तशीच त्याच कुलात जन्मलेल्या 5 पांडवांचीही. 5 पांडव? दुर्योधन हसला. कृष्णा, या राजसभेतल्या अनेक श्रेष्ठांना तुझ्या सामर्थ्याचं कौतुक वाटतं. ते तुला देवगुण संपन्न मानतात. निदान तू तरी असत्याची कास धरू नकोस. ते 5 जण फार फार तर कोणतेही असतील. पांडव खास नाहीत. निदान या सभेत तरी त्यांचा उच्चार मला करावयास लावू नकोस. कृष्णाने संताप आवरला. दुर्योधनावरची दृष्टी त्याने धृतराष्ट्राकडे वळवली. हे भारता, मी इथं वादंग माजवण्यासाठी आलो नाही. त्या धर्माचरण करणाऱ्या 5 पांडवांचा तुझे पुत्र सदैव द्वेष करतात.
विश्वासानं आलेल्या त्यांना तुझ्या पुत्राने लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला. पुढं त्यांना तुम्हीच खांडवप्रस्थाचं राज्य दिलं. ते त्यांनी बाहुबलावर वाढवलं, कीर्तिरूप केलं. त्या पांडवांचं वर्धमान होणारं वैभव तुझ्या पुत्रांना सहन झालं नाही. त्यासाठी त्यांनी कपट दूताचा अवलंब केला. त्यासाठी ग्रह्य आचरण केलं. एवढंच नव्हे तर पांडवपत्नी पांचाली हिचाही करूनही तो अपमान केला. पण सत्यवचनी पांडवांनी ते सारं सहन केलं. प्रतिज्ञेप्रमाणे 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पुरा केला. त्यांचा धर्मबुद्धीवर विश्वास आहे. हे राजा, त्यांनी तुला अत्यंत नम्र भावानं वंदन करून सांगितलं की आम्हाला राज्य नको, वैभव नको. आमच्यात सामर्थ्य असेल तर गतवैभव आम्ही जरूर मिळवू. आम्हाला फक्त 5 गावं दायभाग म्हणून तू दे. धृतराष्ट्रा, त्यांच्या विनयाची, धर्मबुद्धीची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. पांडव दायभाग मागतात फक्त 5 गावांचा. त्यात धर्मबुद्धी कसली? त्यात तर कपटनीती आहे. दायाद म्हणजे वारस आणि वारस म्हणजे अधिकार. कृष्णा, शिष्ठाईसाठी आलेल्या दूतानं एकांगी विचार करून चालायचं नाही. मी तुझं स्वागत करीत असता तू मात्र माझी कठोर निंदाच करतोस. कारण पांडवांची श्रद्धा तुझ्यावर असल्यानं तुला आम्ही सदैव दोषीच दिसतो. आम्ही प्रकट सभेत द्यूत खेळलो, त्यात पांडव हरले. हा काय आमचा अपराध? वैष्णव हा यज्ञ मी केला, तेव्हा वैर विसरून यज्ञाचं आमंत्रण मी त्या पांडवांना पाठवलं. त्यावेळी भीमानं काय निरोप पाठवला माहीत आहे? सर्व कौरवांची रणयज्ञात आहुती पडेल, तेव्हाच पांडव हस्तिनापुरास परत येतील, असा तो निरोप होता. विनयशील, धर्मनिष्ठ, वनवासी पांडवांची ही नम्र भाषा. कृष्णा, उग्र वचनानं किंवा कर्मानं मी भिणारा नव्हे. युद्धाच्या वल्गना तेच करीत आहेत, तर मग त्यांचीच इच्छा पुरी होऊ दे. त्याचा परिणाम माहीत आहे? कृष्णाने विचारले. परिणाम कसला? फार तर युद्धात मरेन मी, एवढंच ना. क्षत्रियाला त्याहून श्रेष्ठ मृत्यू नाही. युद्धात अस्त्राने जर मरण आलं तर आम्ही स्वर्गालाच जाऊ. कृष्णा, वेळूप्रमाणे अस्थानीही भग्न व्हावं, पण पुन्हा नम्र होऊ नये, हे श्रेष्ठ वचन आहे. माझ्या पित्याकडून जो राज्यांश मला मिळाला आहे तो मी जिवंत असेपर्यंत कुणाला परत देणार नाही. जोवर राजा धृतराष्ट्र प्राण धारण करीत आहेत तोवर आम्ही व ते पांडव यातील कोणत्या तरी एका पक्षानं क्षत्रिय धर्माचा त्याग करून भिक्षुकाप्रमाणे आयतं सिद्ध असलेलं अन्न भक्षण करूनच जिवंत राहिलं पाहिजे. कृष्णा, मी बाल असल्यामुळं पराधीन होऊन पूर्वी अज्ञानानं पांडवांना अधेय असलेलं राज्य देऊ दिलं, परंतु आता परत तीच चूक करणार नाही. ते राज्य परत पांडवांना प्राप्त होणार नाही. कृष्णा, त्या पांडवांना माझा एक निरोप सांग. म्हणाव, मी जिवंत असेपर्यंत 5 गावच काय, पण सुईच्या तीक्ष्ण अग्रानं छेदली जाईल एवढी मातीही मी पांडवांना देणार नाही. कृष्ण दुर्योधन निर्णयाने संतप्त झाला. धृतराष्ट्राकडे पाहत तो म्हणाला, हे सम्राट, तुझ्या पुत्रानं घेतलेला निर्णय तू ऐकला आहेसच. आता अदृष्टातला विनाश टाळायचा एकच मार्ग तुला उरला आहे. कोणता? धृतराष्ट्राने विचारले. दुर्योधनाकडे बोट दाखवीत कृष्णाने स्पष्ट शब्दात सांगितले, तो म्हणजे दुर्मती पुत्र दुर्योधन आणि त्याचे सल्लागार शकुनी, कर्ण आणि दुःशासन यांना बद्ध करून पांडवांच्या स्वाधीन कर. कृष्णाचे ते शब्द ऐकून दुर्योधन चकित झाला. दुःशासन त्वेषाने उठला आणि तो गरजला, आणि हेच युवराजांनी तुमचं करायचं ठरवलं तर? कृष्णाच्या हास्याने सारे सभागृह भरून गेले. कृष्णाचे हास्य थांबले. आपली क्रुद्ध दृष्टी सभागृहावर टाकीत कृष्ण म्हणाला, दुःशासना, दुर्योधनाला ते करायला जरूर सांग. मूर्खा, अशा प्रसंगी शिष्टाईसाठी जे दूत येतात ते कधी एकटे आणि असावधपणे शत्रुगोटात शिरत नाहीत. आपल्या सर्व बळानिशीच ते आलेले असतात. दुःशासनाकडे तुच्छतेने पाहत तो उद्गारला, अबलांच्या वस्त्राला स्पर्श करण्याइतकं सोपं नाही ते. कसलं बळ? दुर्योधनाने तुच्छतेने विचारले. बळ माझं. दुर्योधना, शिष्टाईसाठी येताना हस्तिनापूरच्या सीमेवर
माझं चतुरंग दळ उभं करूनच मी इथे आलो आहे. या क्षणी हस्तिनापूर कृतवर्माच्या सेनेनं वेढलं आहे. या राजसभेत सात्यकी, कृतवर्मा माझ्या बाजूने उभे आहेत. एवढंच नव्हे तर माझ्यासह आलेले हजारो वृष्णीवीर आपल्या बाहुबलांच्या प्रत्यंतरासाठी उभे आहेत. मला बद्ध करण्याचा प्रयत्न जरूर कर. जे युद्ध उद्या होणार आहे ते याच क्षणी उद्भवेल आणि अपरिमित विनाश न होता याच क्षणी संपून जाईल. कृष्णाने आपल्या शक्तीचे केलेले ते विराट दर्शन पाहून दुर्योधन क्षणभर भान हरपला. अपमानाने त्याचा संताप उफाळला आणि काय घडते ते समजायच्या आत तो सभागृहाबाहेर निघून गेला. त्याच्या पाठोपाठ कर्ण, शकुनी आणि दुःशासन बाहेर पडले. सभा निस्तब्ध शांत होती. कृष्ण उभा राहिला. शांत भाव ढळू न देता तो म्हणाला, हे भारता, तुझ्या पुत्रानं सभात्याग केला आहे. मी तो अपमान मानित नाही. युद्ध तर अटळच दिसतंय. तुझ्या पुत्राला या अविवेकापासून वाचवता आलं तर पहा. मी आज विदुरा घरीच आहे. सामोपचार झाला तर मला आनंद आहे, नाहीतर युद्ध निश्चित आहे असं समजून मी माघारी जाईन. कृष्ण सभेबाहेर जात होता. त्याच्या मागून विदुर, कृतवर्मा, सात्यकी जात होते. कृष्ण गेला आणि सभागृहात एकच कुजबूज सुरू झाली. स्वगृही कृष्णाला पोहोचून विदुर परत आला. धृतराष्ट्र महालात भीष्म आले. राजमाता गांधारी देवी धृतराष्ट्रांपासून थोड्या अंतरावर उभी होती. विदुर आलेले समजतात धृतराष्ट्र म्हणाले, विदुरा, त्या दुर्योधनाची समजूत काढायला हवी. तेही सत्वर व्हायला हवं. तू असाच जा आणि युवराजांना इथे घेऊन ये. कृष्णाच्या मनात काही नाही ना. श्रीकृष्णाचं मन स्फटिकासारखं निर्मळ आहे. त्याच्या मनात काही वैरभाव नाही. पण झाल्या प्रकाराचं दुःख त्यांना जरूर झालं. हे बंधू, हा प्रकार मला ठीक दिसत नाही. युद्ध बोलण्या इतकं सोपं नसतं. ज्या बाजूला कृष्णाचं नेतृत्व आहे, 5 पांडवांसारखे पराक्रमी, धर्मनिष्ठ आहेत, त्याच बाजूला जय आहे. तो आपल्या पुत्राला आवर घालावा, हेच मला योग्य दिसतं. ते मलाही कळतं. विदुरा, सत्वर जाऊन त्या दुर्योधनाला इथे घेऊन ये. विदुर गेला. निश्वास सोडून गांधारी म्हणाली, पितामह, तुम्हीच त्याला आवर घालायला हवा होता. तो तुमचा अधिकार आहे. वयाचा अधिकार सज्जन जाणतात आणि बळाचा अधिकार गाजवण्या इतपत माझं या सभेत बळ राहिलं नाही. अंध सम्राटाचं युवराजांच्या वरचं अंधप्रेम युवराजांचे दोष पाहत नाही. पितामह, तुम्ही माझ्यावर राग करू नका. अंधदृष्टीला जेवढं जाणवेल तेवढंच मी करू शकतो. ती माझी मर्यादा आहे. त्याचवेळी दुर्योधन कर्णासह आत आला. दोघांमागून विदुर आत येत होता. ते आल्याचं कळताच धृतराष्ट्र म्हणाला, बाळ दुर्योधन, तुझ्या संतापाला थोडा आवर घाल. विवेक जागृत कर आणि तुझी माता काय सांगते ते ऐक. दुर्योधनाचे नेत्र आरक्त झाले होते. कर्णाने गांधारीकडे पाहिले होते. निळे रेशमी वस्त्र नेसून ती उभी होती. डोळ्यांवर काळी पट्टी बांधली होती. भव्य अतिगौर कपाळ, धारदार नासिका, पातळ गुलाबी ओठ त्या रूपाचे सौंदर्य दर्शवित होते. त्या उंच आकृतीचा हात पुढे झाला. घंटेचा नाद हेलवावा तशी राजमाता बोलत होती. दुर्योधना, मी आजवर तुला काही सांगितलं नाही. तुझ्या पित्याच्या तुझ्यावरच्या उत्कट प्रेमामुळे ते तुला सदैवच माझ्यापेक्षा जवळचे वाटले. पुत्र म्हणून नव्हे, युवराज म्हणून तू वाढलास, वाढवला गेलास. ज्या राज्याच्या हितासाठी तुला वाढवलं ते राज्य आज तुझ्या निर्णयामुळे संकटात पडले. माते, तुझी काय आज्ञा आहे? वत्सा, भीष्मविदुरांच्या मते कृष्ण व अर्जुन अजिंक्य आहेत. तू युद्ध उभारलंस तर त्यात तुझा निश्चित पराभव आहे. तेव्हा भीष्म, द्रोण, विदुर यांचं वचन तू मान्य कर. तुझ्या पित्यांनी, भीष्मांनी व विदुरांनी गृहकलहाच्या भीतीनं त्यांचा राज्यांश दिला, हे तू जाणतोसच. पंडुपुत्रांचं अर्धराज्य त्यांना परत दे. अर्ध्या राज्यावर तू सुखानं राज्य कर. दुर्योधनाने खिन्न हास्य केले. त्याने एकदा भीष्म, द्रोण, विदुर यांच्याकडे पाहिले. तो म्हणाला, माते, निदान तुझ्याकडून तर ही आज्ञा मी अपेक्षिली नव्हती. एका अंधाबरोबर आपला विवाह होणार
हे ऐकताच जी तेजस्विनी आपल्या नेत्रांना पट्टी बांधते त्या मातेनं असला दुबळा सल्ला द्यावा? राजमाते, प्रत्येक माणसाच्या जीवनात त्यानं अशीच एक पट्टी आपल्या ज्ञानचक्षुवर बांधलेली असते. आणि तुझ्या पट्टीचं नाव? विदुरांनी विचारले. आहे. युवराज म्हणून ज्या संस्कारांनी मी वाढलो त्या पट्टीचं नाव आहे राजनिष्ठा. माते, आज जे घडलं त्याबद्दल तू मला दोष देऊ नकोस. या पितामहांना, विदुरांना, आचार्यांना दोष दे. कारण गृहकलाच्या भीतीपोटी त्यांनी स्वनिर्णयानं त्या पांडवांना खांडवप्रस्थाचं राज्य दिलं. एकसंध साम्राज्याची प्रतिष्ठा त्यांनीच जाणली नाही. नुसत्या उदात्त कल्पना बाळगून वास्तवात जगता येत नाही युवराज. विदुर म्हणाला. अजूनही वेळ गेलेली नाही. भगवान श्रीकृष्ण तुमच्या निरोपाची वाट पाहत आहेत. पांडव आता राज्यही मागत नाहीत. त्यांना फक्त 5 गावं हवी आहेत. याचक म्हणून नव्हे विदुर काका, ते मागतात दायाद म्हणून, कौरव साम्राज्याचे वारस म्हणून. एकदा ती चूक केलीत आणि पांडवांची मजल तात जिवंत असता राजसूय यज्ञ करण्यापर्यंत गेली. तुम्हाला सवड असेल, पण परत ते पाहण्याचं बळ मला नाही. बाबा रे, त्या पंडूनं थोर पराक्रम करून माझ्याकरवी अश्वमेध यज्ञ करवला. त्याचंच फळ म्हणजे हे राज्य, धृतराष्ट्र म्हणाले. तात, तुम्ही अगदी सत्य सांगितलं. दुर्योधन कर्णाकडे पाहत म्हणाला. एवढा पराक्रम काकांनी केला, मग या भीष्मांनी, विदुरांनी त्यांनाच अश्वमेधाचा अधिकार का दिला नाही? या कर्णानं दिग्विजय करून राज्याला कीर्ती प्राप्त करून दिली, म्हणून याला का यज्ञाचा अधिकार नाही? अरे, त्या थोर पंडुपुत्रांची या राधियाशी तुलना करू नकोस. विदुर कळवळले. कोण पंडुपुत्र? विदुर काका, राजसभेत मी संयम पाळला, खूप पाळला. ते पंडुपुत्र असते तर मी त्यांना राजपुत्र संबोधून त्यांचं स्वागत केलं असतं. ते पंडुपुत्र तर नाहीतच, पण ते एका बापाचेही नाहीत. ते राज्याचे वारस कसे होतील? दुर्योधना, गांधारी किंचाळली. क्षमा माते, या काकांच्या अज्ञानामुळेच त्यांचं स्पष्टीकरण करण्याची पाळी माझ्यावर आली. कसलं स्पष्टीकरण? नीतीची मर्यादासुद्धा पाळता येत नाही, त्यानं अज्ञानाच्या गोष्टी बोलाव्यात? काका, दुर्योधन उसळला. मी बोललो ते कटू असेल, पण सत्य आहे. ते तुम्हालाही मान्य करावं लागेल. स्पष्टोक्तीबद्दल आपली भारी ख्याती आहे. सत्यानं व्यापलेली स्पष्टोक्ती केवढी जिवारी लागते याचं प्रत्यंतर तुम्हाला घ्यायचं आहे. ते बळ आहे. बोल दुर्योधना, तुला कोण अडवणार? विदुर म्हणाले. कर्ण पुढे झाला. दुर्योधनाच्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला. युवराज, शांत व्हा. त्या स्पर्शाने दुर्योधन शांत होण्याऐवजी जास्तच उफाळला. राधेया, ज्यांना नीतीची बंधने पाळता येत नाहीत त्यांनी ती नीती दुसऱ्यांना शिकवू नये. युवराज, विदुर ओरडले. शांत बसा. दुर्योधनाच्या शब्दात कठोरता होती. काका, पांडव वनवासी झाले, अज्ञातवासात गेले. या 13 वर्षात कुंतीचं तुमच्या घरी वास्तव्य का? विदुरांचा चेहरा पडला. त्यांनी दोन्ही हात कानावर ठेवले. तरी दुर्योधनाचे शब्द कानी आलेच. नीती सामाजिक नियम अनुसरते, त्या नियमात हे बसत नाही. दुर्योधना, अरे, तू किती जणांना दुखावणार आहेस? तुझ्या हट्टी स्वभावामुळं तू युद्ध उभारलंस, तर पांडव प्रेमानं सदैव त्यांचं हित चिंतणारे हे भीष्म, द्रोण, कृप तुझ्या बाजूनं लढतील का? फार झालं तर तुझ्या अन्नावर वाढल्यामुळे ते कौरवांच्या बाजूनं आपलं जीवित अर्पण करतील, पण त्या युधिष्ठिराकडं क्रोधानं पाहण्यासही धजावणार नाहीत. माते, आणि त्यासाठी पांडवांना अर्ध राज्य देऊ? नाही माते, ते माझ्या हातून होणार नाही. भीष्म हताशपणे म्हणाले. युवराज, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव पांडव म्हणूनच ओळखले जातात. नसत्या प्रतिष्ठेपायी कुलक्षयाला तुम्ही कारणीभूत होऊ नका. पितामह, तुम्ही हे सांगता? आश्चर्य आहे. पितामह, कोणत्या थोर कारणासाठी तुम्ही कुरु राज्यावरील तुमचा हक्क सोडलात ते सांगाल? पितामह, प्रतिष्ठेचा आकार लहान मोठा नसतो, फक्त तेजस्वी असावा लागतो.
भीष्म निरुत्तर झाले. ते म्हणाले, पण बाबा रे, निदान या वयानं घेतलेल्या अनुभवाचा तरी विश्वास बाळग. मी सांगतो ते सत्य आहे. कृष्णाचा पराजय होणार नाही. ते मला माहीत आहे, दुर्योधन म्हणाला. तरीही हा निर्णय घेतलास? हो. उद्या पांडवांनी जिंकलं तरी लोक ते कृष्णानं जिंकलं असं म्हणतील. त्यापेक्षा तुमच्या दैवी गुणसंपन्न कृष्णाशी आम्ही लढलो, हे मला यशापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. पण त्या पांडवांची स्पर्धा. पितामह, गवत समानतेने वाढतं. तालवृक्ष आकाशाला स्पर्श करण्यासाठी एकमेकांची स्पर्धा करीतच असतात, वाढतात. जे 5 पांडवांना जमतं ते शतकौरवांना का जमू नये? गांधारीने निश्वास सोडला. राधेया, हाच तुझाही विचार आहे? राजमाते, युवराज बोलतो ते सत्य आहे. माझंही तेच मत आहे. धृतराष्ट्र उद्गारले. कृष्ण म्हणाला, तेच खरं आहे. सर्वनाशी युद्ध अटळ आहे. तात, तुम्ही चिंता करू नका, दुर्योधन म्हणाला. त्या पांडवांनी रणांगणात पराभव केला तरी ते तुमच्याकडं सांत्वनासाठी येतील, अश्रू ढाळतील, सम्राट म्हणून तुम्हालाच गौरवतील. बोलू नकोस दुर्योधना. त्या तसल्या सांत्वनाचा मी धिक्कार करीन. दुर्दैवानं तसं घडलंच तर मी राणावनाचा आश्रय करीन. तसल्या जगण्यापेक्षा ते जीवन मी आनंदानं पत्करीन. दुर्योधनाने विदुराकडे तुच्छतेने पाहिले. तो म्हणाला, जा, त्या कृष्णाकडे जा. त्याला सांगा, युद्ध अटळ आहे. हाच माझा अंतिम निरोप आहे. विदुर महालातून निघून गेला. दुर्योधनाने धृतराष्ट्राला वंदन केले. गांधारीच्या चरणांना स्पर्श केला. दुर्योधनापाठोपाठ कर्णाने अनुकरण केले. गांधारी म्हणाली, राधेया, तुझ्या अहंकाराची सोबत माझ्या मुलाला कोणत्या अवस्थेला नेणार आहे याचा आधी विचार केला आहेस? एकदा तरी डोळे मिटून स्वरूपाची ओळख करून घे. कर्ण हसला. तो निर्धारपूर्वक म्हणाला, राजमाते, या कर्णानं उभ्या आयुष्यात कसलीच भीती बाळगली नाही. बाळगली ती एकाच गोष्टीची. या कर्णाला डोळे उघडे ठेवून हवं ते पाहण्याचं, सोसण्याचं बळ आहे. डोळे मिटून स्वतःकडं पाहण्याचंच तेवढं नेमकं बळ नाही. आपण नेमकं तेच सांगत आहात. येतो मी. आशीर्वाद असावा. कर्ण दुर्योधन महालातून निघून गेले. गांधारी उभ्या जागी बसली. तिला हुंदका फुटला. धृतराष्ट्र म्हणाले, दुर्योधन माते, रडू नकोस. माझं थकलेलं मन तुझ्या अश्रूंनी अधिकच विकल होत आहे. गांधारीने श्वास घेतला. अश्रू आवृत्ती म्हणाली, नाथ, अजूनही उशीर झाला नाही. या दुर्योधनाला हवं ते करू दे. आपण पांडवांकडे जाऊया. नाही गांधारी, ते होणार नाही. धृतराष्ट्र निश्वास सोडून म्हणाला, ज्याला देवानं टाकलं त्याला मला टाकता येणार नाही. मी बाप आहे ना त्याचा. दुर्योधनाचा निरोप घेऊन कर्ण स्वगृही गेला. अधिरथाने विचारले, कर्णा, कृष्णशिष्टाई यशस्वी झाली? कृष्णशिष्टाई झाली. काय झालं? काय ठरलं? युद्ध, सर्वविनाशी युद्ध. अधिरथाकडे पाहण्याचे धैर्य कोणाला नव्हते. तो अधोवदन झाला आणि थकल्या शरीराने पायऱ्या चढू लागला. सकाळी कर्ण बाहेर जाण्याच्या तयारीत होता. वृषसेन त्याच वेळी आला. त्याने कर्णाला वंदन केले. त्याने विचारले, आपण कृष्ण महाराजांना पोचवायला जाणार ना? हो. आपली आज्ञा असेल तर. जरूर ये. माझा रथ तयार आहे. हो. खाली चक्रधर आपली वाट पाहत आहेत. मग वसू, असं कर, तू घोड्यावरून सरळ नगरसीमेवर जा. मी विदुरांच्या गृही जाऊन द्वारकाधीशांबरोबर येईन. जशी आज्ञा. वृषसेनाने गळ्यातला मोत्यांचा सर काढला. मोती टपोरे तेजस्वी होते. त्यांच्या शुभ्रपणावरही एक निळसर झाक प्रकटत होती. तो सर कर्णापुढे करीत वृषसेन म्हणाला, कृष्ण महाराजांनी काल हा मला दिला. आपल्या आज्ञेप्रमाणे मी काल तिथे गेलो होतो. कर्ण तो सर निरखित होता. वृषसेन सांगत होता. आपल्या गळ्यातला सर काढून त्यांनी माझ्या गळ्यात घातला आणि ते म्हणाले, वसू, हे जातिवंत मोती आहेत. खाऱ्या पाण्यात समुद्राच्या तळाशी वाढलेले. ते मोती अत्यंत कठीण असतात. त्यांना जे वेच पाडलं जातं
ते केव्हाही लहान मोठं होत नाही. वृषसेन हसला. का? कर्णाने विचारले. कृष्ण महाराज म्हणाले, हे मोती तुझ्यासारखे आहेत, तेजस्वी. आणतात. तिथे राजमाता कुंतीही होत्या. त्यांना मी वंदन करावयास गेलो तर त्यांनी मला जवळ घेतलं आणि माझ्या मस्तकाचं अवघरण केलं. मोठी माणसं ती मोठीच असतात ना वसू. तो साध्या मोत्यांचा सर नाही, तो एका मोठ्या माणसाचा आशीर्वाद आहे. तो श्रद्धेनं गळ्यात बाळगीत जा. चल जाऊ आपण. वृषसेन नगरवेशीबाहेर गेला. तेव्हा तो भाग नागरिकांनी आधीच भरून गेला होता. सारे आतुरतेने कृष्णाची वाट पाहत होते. थोड्याच वेळात शिंगांचा आवाज झाला. शंखनाद कानावर आला आणि नगराच्या खंदकालगत असलेल्या भव्य गोपुरद्वारातून घोडेस्वार दौडत आले. खंदकाच्या फळीवर त्यांच्या टापा घुमल्या. पाठोपाठ एक एक रथ नगरबाहेर येऊ लागले. भीष्म, विदुर, कृतकर्मा यांच्या रथांमागे एक कृष्णरथ होता. त्यांच्या मागून कर्णाचा रथ येत होता. जनसमुदायात कर्णाचा जयघोष उठला. कृष्णाने रथ थांबवून सर्वांना दर्शन दिले. वृषसेनाकडे लक्ष जाताच वृषसेनाने वंदन केले. कृष्णाने त्याला जवळ बोलावले. वृषसेन नजीक जाताच कृष्णाने प्रेमभराने त्याचा निरोप घेतला. भीष्मविदुरांचा निरोप घेऊन कृष्ण रथारूढ होत असताना त्यांनी कर्णाला जवळ बोलावले. अंगराज, माझ्याबरोबर काही अंतर तू यावंस असं मला वाटतं. जशी आज्ञा, कर्ण म्हणाला. कृष्णाने सारथी दारुकाकडे पाहिले. सूत उतरला. कृष्णाने सारथ्याची जागा घेतली. मागच्या बाजूला हात करीत कृष्ण म्हणाला, कर्णा बैस. आपण सारथ्य करणार? हो, तुझं सारथ्य करावं असं वाटतं. संकोच करू नकोस. हवी तर ही आज्ञा समज. बैस. कर्ण रथात बसला. शंखनाद उमटला. कृष्णदळ रथाच्या मागेपुढे दौडत होते. रथ वेगाने धावत होता. सूर्यकिरणे आकाशात चढत होती. हळूहळू हस्तिनापूर दिसेनासे झाले. कर्ण कृष्ण सारथ्य पाहत होता. रथाला लावलेले एका सुरांचे घुंगरू वाजत होते. रथाला जुंपलेले पांढरे शुभ्र जातिवंत अश्व एका चालीने दौडत होते. वृक्षहीन मोकळ्या माळावरून रथ जात होता. चारी बाजूंना दूरवर पसरलेली भूमी दृष्टीपथात येत होती. अचानक कृष्णाने मागे पाहिले. पाठीमागून येणाऱ्या दळाची धाव मंदावली. कृष्णाने स्मितवदनाने समोर पाहिले. रथाबरोबर दौडणाऱ्या सात्यकीने घोड्याला टाच दिली. क्षणात सात्यकीसह पुढचे दळ भरधाव उधळले. काही वेळात कृष्ण कर्णाचा रथ एकाकी पडला. रथाची धाव अगदी मंदावली. कृष्णाने अश्वांचे वेग रथाच्या सुवर्णदंडाला अडकवले. कृष्णाने तिरकी बैठक घेतली. तो कर्णाला म्हणाला, अंगराज, युद्ध निश्चित झाल्याचं कळलं ना? हो, आपली शिष्टाई असफल झाल्याचा खेद वाटतो. युद्ध निश्चित झाल्याचा आनंद आहे. ते मला माहीत आहे कर्णा. आता भेट घडेल ती रणभूमीवरच, शत्रू म्हणून. त्याआधी बोलावं, भेटावं असं वाटलं. म्हणूनच तुला मी येण्याचा आग्रह धरला. आपली कृपा. कर्णा, युद्धात कौरव विजयी होतील. जे पराजय देवाधीन. कर्णा, मला सत्य उत्तर हवं. ते माहीत असता माझ्या मुखातून वदवण्याचं काहीच प्रयोजन नाही. आणि तरीही तुम्ही युद्ध स्वीकारलंत. क्षमा. पराजयाच्या भीतीनं मी सत्याकडे कधीच पाठ फिरवली नाही. काही वेळ सत्य देखील विदारक असतं. त्याकडे पाहवत नाही. आपल्या कृपेनं ते बळ माझ्याकडे आहे. कृष्ण हसला. कर्णावर दृष्टी टाकीत तो म्हणाला, कर्णा, तू कोण आहेस माहीत आहे? मी सूतपुत्र. नाही, अधिरथ पुत्र कर्ण असा माझा लौकिक आहे. ते खोटं आहे. जन्मतः मला मातेनं टाकलं असलं तरी पण माझी कवचकुंडलं माझ्या कुलाची साक्ष आहेत. कोणतं कुल? माधवा, ज्या शंकेनं सारं जीवन ग्रस्त झालं तीच शंका मला कशाला विचारतोस? उभं आयुष्य मी कोण, कुठून आलो, मला का टाकलं गेलं, याच प्रश्नांनी व्यापलं आहे. माझ्या ज्ञानानं, तपश्चर्येनं त्याचं उत्तर मिळालं नाही. ते सांगणारा कोणी भेटेल
असंही आता वाटत नाही. सांगणारा भेटेल, पण ऐकण्याचं बळ राहणार नाही. कृष्णा, तुला माझं जन्मरहस्य माहीत आहे? कृष्णाने होकारार्थी मान हलवली. कर्णाचे सारे अंग रोमांचित झाले. रथ सावकाश चालत होता. रथाच्या घुंगुरमाळा किणकिणत होत्या. कर्ण अधीर बनला होता. सांग मधुसूदना, मी कोण? कोणत्या अपराधास्तव माझ्या मातेनं माझा त्याग केला? कर्णा, मी सांगतो. ते दृढ मनानं श्रवण कर. तू कौंतेय आहेस. मी कौंतेय? महाराज, थट्टेलासुद्धा मर्यादा असाव्यात. कर्ण हसून म्हणाला. कर्णा, मी थट्टा करीत नाही. कृष्ण निश्चयी स्वरात म्हणाला. कर्णा, तू कौंतेय आहेस. तू माता कुंतीला कौमार्यावस्थेत मिळालेलं सूर्याचं वरदान आहेस. हे कर्णा, कन्येला कानिन आणि सहोड असे 2 प्रकारचे पुत्र मानले जातात. कौमार्यावस्थेत झालेला कानिन ठरतो. विवाहानंतर झालेला सहोड किंवा औरस ठरतो. शास्त्रानुसार ज्या पुरुषाशी त्या कन्येचा विवाह होतो त्याचेच ते पुत्र मानले जातात. त्यामुळे तूही पांडवच ठरतोस, सूर्याचा अथवा अधिरथाचा नव्हे. कर्णाने पाहिले. भूमी वेगाने मागे सरकत होती. रथाला धक्के बसत होते. रथाच्या चाकांच्या आऱ्यातून दिसणारी भूमी खंडित भासत होती. कर्णाच्या कपाळावर दरदरून घाम फुटला होता. सारे अंग बसल्या जागी थरथरत होते. मी राधेय नाही, सूतपुत्र नव्हे, वसुषेण नव्हे. मी कर्ण, कौंतेय, पंडुपुत्र. कर्णा, सावध हो. कृष्णाचे शब्द उमटले. कर्णाने त्याच्याकडे पाहिले. कर्णा, तू नुसता कौंतेय नाहीस. तू ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पांडव आहेस. धर्मशास्त्राप्रमाणे पांडवांच्या राज्याचा तूच राजा होशील. अन कर्णा, तुझं भाग्य मोठं आहे. तुझ्या पितृपक्षाकडं पार्थ आहे व मातृपक्षाकडं वृष्णी आहेत. तुझं स्थान कौरवांकडं नाही. माझं स्थान. कर्ण सावध होत होता. हो, तुझं स्थान पांडवांकडे आहे, मानाचं, ऐश्वर्याचं. हे श्रेष्ठ कौंतेया, तू माझ्याबरोबर पांडवांकडे चल. ते तुझं धर्मनिष्ठ वीरबाहू 5 भ्राते तुझ्या चरणांना आनंदानं मिठी घालतील. सर्व पांडवपुत्र आणि त्यांचे सहाय्यक राजे तुझ्यापुढं नतमस्तक होतील आणि द्रौपदी तुला 6वा पती म्हणून स्वीकारेल. एवढंच नव्हे, यादव कुलाचा प्रमुख म्हणून मी तुलाच अनुसरेन. एवढ्यासाठीच मला बरोबर आणलं? हो. युद्ध अटळ दिसताच या सत्यामागं दडलेली भयानकता मला जाणवली. कर्णा, तू निव्वळ योद्धाच नव्हेस, तू वेदविद्येतही पारंगत आहेस. सनातन सिद्धांत तुला माहीत आहेत. सूक्ष्म धर्मशास्त्रावर तुझी निष्ठा आहे. उद्या रणांगणात तू उभा राहिलास तर तुला तुझ्या भ्रात्यांच्याच वधासाठी उभं राहावं लागेल. कदाचित तुझ्या हातून एखाद्या पांडवांचा वध घडला तर ज्येष्ठाकरवी घडलेली ती कनिष्ठ भावाची हत्या पुत्रहत्येचं महापाप ठरेल. तुझ्या हातून कुलक्षय होऊ नये म्हणूनच मला तुझं जन्मरहस्य सांगणं भाग पडलं. कर्णा, तुझ्यासारख्या चारित्र्यसंपन्न दातृत्वशील पुरुषाला दातृत्व माझं नाही. कृष्णा, तू तरी त्याची थोरवी वर्णू नकोस. मधुसूदना, कंस, जरासंधासारख्या सम्राटांचा तू पराभव केलास. तुझ्या पराक्रमानं, तुझ्या आदेशानं अन्यायी राज्य उलथून पडली. पण ती राज्यसंपदा, तो अधिकार न स्वीकारता सहजपणे तू ती राज्य दुसऱ्यांच्या हाती देऊन मोकळा झालास. ते दातृत्व केवढं मोठं. स्वार्थापोटी केलेलं दातृत्व त्यापुढं किती टिकणार? स्वार्थ? हो, स्वार्थ. कृष्णा, माझं जन्मरहस्य तू सांगितलंस, तसंच माझं स्वभाव रहस्य सांगू दे. ज्यांचं जीवन सूतकुलामुळं डागळलं आहे व ज्याचा पुरुषार्थ, पराक्रम याच कारणानं सदैव बंदिस्त राहिला, तो दुसरं काय करणार? ती जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठीच चारित्र्याची जोपासना करावी लागली. तपश्चर्येच्या द्वारे ब्रह्मास्त्राची इच्छा केली. कीर्तीसाठी दातृत्वाचा आधार शोधावा लागला. कर्णा,
पण त्यानंच तुझं जीवन उजळून निघालं. सत्य असत्याचा विचार करून तू निर्णय घे. कर्ण खिन्नपणे हसला. म्हणाला, कृष्णा, जे माहीत असतं ते सत्य मानतो, जे माहीत नसतं ते असत्य समजतो, आणि त्याला मर्यादा स्वतःच्या अनुभूतीची. कैक वेळा असत्य बोलायचं ठरवलं तरीसुद्धा भविष्यातलं सत्यच बदललं जातं. भगवान परशुरामांनी माझा स्वीकार करावा म्हणून मी त्यांना भृगुकुलोत्पन्न ब्राह्मण आहे असं खोटं सांगितलं. ते भृगुकुलच त्यावेळी का आठवावं? पृथ्वीतलावर प्रथम अग्नी निर्माण करणारा तो भृगू. आज माझ्या हातूनच हे रणकुंड पेटवलं जाणार आहे. हे त्यावेळी असत्य बोलताना माझ्या ध्यानी आलं नाही. हे रणकुंड पेटणार की नाही हे तुझ्याच हाती आहे. माझ्या हाती? हो. तू पांडवांना मिळालास तर युद्धाला उभं राहण्याचं धाडस दुर्योधनाला होणार नाही. नाही कृष्णा, ते धाडस माझ्या हातून होणार नाही. कर्णा, माझं ऐक. अजून वेळ गेलेली नाही. नाही रे कृष्णा, ती वेळ केव्हाच हरवली. शस्त्रस्पर्धेच्या वेळी माझा अपमान झाला. कृपाचार्यांनी माझं कुल विचारलं तेव्हा कुंती मातेनं सांगायला हवं होतं. ती वेळ होती. भर स्वयंवरात द्रौपदीनं माझा सूतपुत्र म्हणून उपहास केला होता तेव्हा तू सांगायला हवं होतंस. ती वेळ होती. पण अजून काही घडलं नाही असं आपल्याला वाटतं. पांडवांचं हित पाहत असता दुर्योधनाकडं मात्र आपलं दुर्लक्ष होतं. मला त्यांच्याकडं पाहायचं कारण? काही नाही, पण मला तसं वागता येईल. बाळपणापासून स्नेह लाभला तो त्याचा. त्यात कधीही दुरावा आला नाही. शस्त्रस्पर्धेच्या वेळी जे मातेला जमलं नाही ते त्यानं केलं. माझ्या लज्जा रक्षणार्थ अंगदेशाची प्रतिष्ठा त्यानं माझ्या पाठीशी उभी केली. द्रौपदी स्वयंवरात तो माझ्या बाजूनं उभा राहिला. महाराज, घोषयात्रेत गंधर्वांकडून मी पराजित झालो. विराट नगरीत अर्जुनानं माझा पराभव केला. ते माहीत असूनही त्याची माझ्यावरची निष्ठा, प्रेम तसूभरही कमी झालं नाही. जयपराजयात ज्याची निष्ठा ढळत नाही असा तो माझा मित्र. उद्याचा रणयज्ञ त्यानं माझ्याच दिग्विजयाच्या आधारावर रचलाय. त्या माझ्या मित्राला, सहृदयाला मी कसा विसरू? कोणत्या मोहासाठी? कल्पिताच्या मोहात पडून सत्याचा विसर पडू देऊ नकोस कर्णा. कृष्ण म्हणाला, ते सत्यच मी अधिक निरखून पाहतोय. मी कोणतेही असेन, पण वाढलो तो राधाईच्या हातांनी, अधिरथांच्या प्रेमानं. ते सूतकुळाचे संस्कार घेतच मी लहानाचा मोठा झालो. सूतकन्यांनी माझा संसार सावरला, वाढवला. क्षत्रियाचे संस्कार मला कधीच लाभले नाहीत. आता जीवनाच्या अखेरच्या पर्वात ती जाणीव होते तेव्हा निदान एकतरी क्षत्रिय संस्कार मला पाळता येतो का ते मी पाहतो. कोणता संस्कार? क्षत्रिय कधी मैत्रीला पारखा होत नाही असं म्हणतात. तो संस्कार जपत असतानाच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे. कर्णाच्या त्या तेजस्वी दर्शनानं कृष्ण भारावून गेला होता. कर्ण म्हणाला, कृष्णा, एक विनंती आहे. बोल. कृपा करून हे रहस्य असंच राहू दे. त्या युधिष्ठिराला हे सांगू नकोस. तो धर्मनिष्ठ, भावनाविवश, माझा जुगारी बंधू धर्म. माझं त्याचं नातं कळलं तर माझ्यासाठी आपल्या बांधवांसकट सर्वस्वपणाला लावीन. आणि कृतहस्त, अतिदेवी अशा त्या देवाच्या अधीन मला एकट्याला करून तो आनंदानं वनवासी होऊन जाईल. कर्णाचा आवाज दाटला होता. कृष्णाची तीच स्थिती झाली होती. कष्टाने कृष्ण म्हणाला, कर्णा, तुझी इच्छा मी आज्ञा समजेन. तुझ्या या उदात्त रूपदर्शनानं तुला तो अधिकार प्राप्त झाला आहे. कर्ण एकदम म्हणाला, रथ थांबवा. माझा विवेक आणि विचार जोवर माझ्या कयात आहे तोवरच मला रथाखाली उतरू दे. कृष्णाने रथ थांबवला. कर्ण रथाखाली उतरला. कृष्ण रथातून जवळ आला. कर्णा, निदान वृक्षछाया पाहून तरी रथ थांबवला असता. छाया? कर्णाने पडलेल्या प्रखर उन्हाकडे पाहिले. महाराज, छाया लाभणं दैवी असावं लागतं. तो अर्जुन इंद्रभक्त ना. त्याला जीवनात आपल्या कृपेची सावली लाभली.
मी सूर्यभक्त. तिच्यात होरपळून जाणं, दाहात सदैव उभं राहणं, एकाकी हेच माझं जीवन. त्यात सावली अवतरेल कशाला. कर्णा, तुझं लोभस रूप मी कधीही विसरणार नाही. आता भेट घडेल ती रणांगणी. तुला काही हवं? कर्णाने दीर्घ श्वास घेतला. त्याचा आवाज प्रकटला. युद्धभूमीवर अर्जुनाचं सारथ्य करीत आपण सामोरे याल, तेव्हा धनुष्याची प्रत्यंच्या खेचण्याचं बळ राहावं आणि जीवन निष्कलंक राहावं, मृत्यू विरोचित यावा. कर्ण कृष्णदृष्टी टाळीत म्हणाला, आप्तस्वकीयांचा वध माझ्या हातून घडू नये. काही क्षण उसंत घेऊन कर्ण म्हणाला, आणखी एक इच्छा होती. कृष्णाच्या गालांवरून अश्रू ओघळले. ते पुशीत कृष्णाने विचारले, कसली इच्छा? केव्हा तरी आपली बासरी परत ऐकायला मिळावी असं वाटत होतं, पण ते जमायचं नाही. नाही कर्णा, तुला जरूर मी बासरी ऐकवीन. त्यात कृतार्थता सामावलेली असेल. टापांच्या आवाजाने दोघे भानावर आले. कृष्णदळ आले होते. काही न बोलता कृष्णाने कर्णाला आवेगाने मिठी मारली. दारुकाने सारथ्याची जागा घेतली होती. कृष्ण रथात चढत असतानाच तो दारुकाला म्हणाला, रथाला वेग दे. जेवढ्या वेगानं जाता येईल तेवढा वेग दे. रथ उधळला. कृष्णरथ दळासह दिसेनासा झाला. दळाबरोबर आलेला कर्णरथ तेवढा उभा होता. चक्रधर कर्णाची वाट पाहत होता. श्रोते हो, आजच्या कृष्ण आणि कर्ण यांच्यातील संवादाने डोळ्यात अश्रू उभे राहिले. आपल्याही डोळ्यात नक्कीच अश्रू उभे राहिले असतील. तर भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कथा ऐकायला आवडत असतील तर कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.